नमस्कार, मी शंकर बसन्ना हंद्रोळे, मुक्काम मुंडेवाडी, अक्कलकोट तालुका, अक्कलकोट जिल्हा सोलापूर. आणि गावात हातभट्टी विक्री लई होत आता आणि कशामुळं भट्टी बी लई काढते आणि विकणार बी लई आहे. आणि एवढं माझा काय यांच्या काय संबंध नाही आहे. 30 वर्षापर्यंत चालवावं लागलं आहे धंदा. 30 वर्षापर्यंत धंदा चालू असला तर मी काय म्हणलं नाही, उगाच काय म्हणलं आहे. आणि हे कोणतर व्हिडिओ करून पाठवले मला, व्हिडिओ करून पाठल्यावर शंकर तूच पाठवले पोलिसाला असं म्हणून मला दमदाटी करून माझ्या आई बहीण सगळ्याकडे शिव्या घातला होता. मला बी शिव्या घातल्या यांनी. आणि अनेक लोक हाय असं धमकी द्यायला लागला का तुला मारूनच टाकणार आहे, असं धमकी द्यायला लागला. मी काय म्हणलो, आता पोलिसांना SP ऑफिसला सगळ्याकडे अर्ज दिलेलो. आता 15 दिवस झाले सर, काय बी केलं नाही आहे. कशामुळं काय माहिती आहे, तर हिनी मलाकडे फोन करून धम देते. मी पोलिसला मंथली आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि मी काय खोटं सांगणार नाही आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मला पोलिसला हप्ता मंथली चालू आहे. तू काय ह्याच्यामध्ये भांडवून पडू नको, भानगडीत पडू नका, नाहीतर तुला मारूनच टाकणार आहे असं म्हणून धमकी दिला होता मला. असं म्हणून मी इथं कार्यालय ह्याचं येऊन उपोषणाला बसलो सर आता. आणि ह्यांचं नाव आहे शरणप्पा लायप्पा शिरगुरे आणि महादेव विसरकट्टी आळगी येथील कोळी. ह्यांचं नाव एवढंच माहिती आहे मला. फोन आला होता, ह्यांचं नाव परम आळगी आणि मुंडेवाडी शरणप्पा लायप्पा शिरगुरे ह्यांच्या भटी आहे सर. ह्यांनी 4 ते 5 वेळा माझ्यावर टीका करायला लागला. ह्यांनी काय तर ह्यांच्या भटी फोडला, कोण तर पोलीस आले तर मला काय करायचं आहे. ते 30 वर्षापर्यंत धंदा चालवतं ह्यांनी सर. मी खरं सांगतो, कमीत कमी गावात असला पोरा दारू प्यायला लागला, असा लोक मरायला लागला. आपलं तडोळ भागा आता आपा मुंडेवाडीत लई जण आत्महत्या हे व्हायला लागला ह्यांच्या दारूमुळं. लई म्हणजे लई हे व्हायला लागला. मी सगळ्याला विनंती करतो की हे बंद व्हायला पाहिजे.